नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे संयुक्त पूर्व 2024 साठीचं नियोजन कसं असावं याबद्दल थोडीशी माहिती. तर आता क्लर्कची मेन्सही झालेली आहे. ज्या लोकांना चांगले मार्क्स आले आहे, त्या लोकांनी आता टायपिंग जॉइन करून घ्यावी आणि काही लोकांना मार्क्स आलेले नसतीलही, तर त्यांनी पुढच्या नियोजनाला लागावं. तर आता ज्या लोकांना चांगले मार्क्स आले, त्यांनी टायपिंग करावी रोज 2-3 तास आणि त्यानंतर उरलेल्या वेळात त्यांनी 2024च्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास करावा. आता स्क्रीनवर काही विषय आले, तुम्हाला सिलेबस ऑलरेडी माहीतच आहे. तर पूर्वसाठी जे विषय आहे, तर त्यामध्ये विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि इकॉनॉमिक्स हे असे विषय आहे, की जे मेन्सला परत आहेच. त्यामुळे हे विषय बहुसंख्य मुलांना अवघड जातं. तर त्या मुलांनी आता 6 महिने आहे, तर फक्त प्रीचा अभ्यास न करता हे 3-4 विषय, हे विषय वेगळेही असू शकतात. तुम्हाला वेगळे विषय अवघड जाऊ शकतात. जे विषय अवघड जात आहेत त्यांचा आता शांततेच्या काळात त्यांनी अभ्यास करावा आणि पेपर 2मध्ये असलेला इंग्लिश, या इंग्लिश या विषयामुळे खूप साऱ्या मुलांच्या पोस्ट जातात. कारण सर्वसामान्य MPSC करणारे मुलं हे झेडपीच्या शाळेत शिकलेले असल्यामुळे त्यांचं इंग्लिश पहिल्यापासूनच थोडंसं वीक असल्यामुळं ते तिथे घाबरतात आणि इंग्लिशचा अभ्यास कमी पडतो आणि पोस्ट हुकते. तर त्या मुलांनी आत्ता जो जानेवारीचा महिना आहे, त्या महिन्यामध्ये इंग्लिश आणि उरलेले अवघड विषयांचा अभ्यास करावा आणि डेली बेसिसवर इंग्लिशची व्होकॅब्युलरी करावी.